नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन रेसिपी. पाहू शकता इकडे मी अशी मिरची, ढोबळी मिरची 3 मिरची घेतलेल्या आहेत. आता याला आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे छान असं. खूप छान होते ही रेसिपी, तर नक्की ट्राय करून बघा. मस्त आता मी ही मिरची भाजून घेत आहे. आता आपण गॅस चालू करूया आणि मिरची ही भाजून घेऊ. मस्त अशी आपली मिरची चिमट्याने आलटीपलटी करून छान अशी भाजून घ्यायची. पाहू शकता मी अशा प्रकारे भाजून घेत आहे. दोन्ही साइडनी आलटीपलटी करून ही भाजून घ्यायची आहे. खूप छान होते ही रेसिपी, तर नक्की ट्राय करा. मस्त अशी आता आपली मिरची भाजून झालेली आहे. 1-2-3 मिनिटं लागलेली आहेत मिरची भाजायला. आता मी पाहू शकता मी याला एका प्लेटात घेऊन मधले बिया ते पूर्ण त्याचे देठ आणि बिया काढून घेणार आहे. अशा प्रकारे चाकूने मी हाताने निघत नाहीत म्हणून मी चाकूने काढत आहे. थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला मिरच्या आणि मगच काढायचे आहे. तर मी मधलं बी ते पूर्ण असं काढून घेते आणि याचे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. हाताच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही करू शकता. कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने. चाकूने पण पूर्ण मिरच्याचे असं आता बी काढून घेते आणि त्याचे बारीक बारीक काप करून घेते. या पण मिरचीचं मी तसंच आता पूर्ण मिरच्याचे मी असे काप करून घेतलेले आहेत. पाहू शकता. आता मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. मी याला जाडसर असं मी वाटण करून घेणार आहे. जास्त बारीक पण होऊ द्यायचं नाही. पाहू शकता मस्त असं मी जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. याचं छान असं झालेलं आहे वाटण. इकडे मी तवा ठेवलेला आहे. आता आपल्याला इकडे तवा ठेवायचा आहे गॅसवर. गॅस चालू केलेला आहे मी. त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. कढईमध्ये पातेल्यामध्ये पण तेल टाकल्यानंतर तेल छान गरम झालं की आपल्याला मध्ये टाकून घ्यायचं आहे तव्यावर करत आहे जिरे आणि मोहरी. मोहरी छान आधी मोहरी टाकली मी, आता परत जिरे टाकणार आहे. मस्त असे दोन्ही तडतडले की मध्ये आपल्याला बारीक बारीक कट करून घेतलेला लसूण टाकायचा आहे. ते टाकून घेते. मस्त अशी वेळीनेच मी कट करून घेतलेला आहे. दाताखाली आला ना खूप छान लागतो हा लसूण, म्हणून असा कट करून घ्यायचा. हिरवी मिरची आहे, कांदा टाकायचा आहे आपल्याला. कांदा आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहे ते पण टाकून घेत आहे. छान ह्याला असं आता आपण परतून घेऊ. कांदा आणि तर मैत्रिणींनो, खूप छान होती ही रेसिपी, नक्की तुम्ही ट्राय करून बघा. शिमला मिरचीचं वाटण. मस्त असा आपला कांदा परतून झालेला. आता यामध्ये मी हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आपलं ढोबळी मिरचीचं जाडसर वाटण. यावर थोडीशी हळद, चवीनुसार नमक आणि आपल्याला जाडसर असं थोडंसं लाल तिखट पण टाकून घेणार आहे. थोडंसं लाल तिखट. आपली हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्यामुळे लाल तिखट थोडं सांभाळून टाकायचं. तुम्ही तिखट खात असाल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मी टाकणार आहे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट. यामध्ये गूळ टाकून घेणार आहे. खूप छान होतो हा ठेचा. थोडंसं गूळ टाकून घेणार आहे. पूर्ण असं मिक्स करून आंबट गोड तिखट अशी खूप छान अशी ही चटणी आपली, तुम्ही ठेचा म्हणू शकता, चटणी म्हणू शकता. शिमला मिरचीची खूप टेस्टी होते. छान होतं हा. ह्याला छान असं आपण ट्राय करून बघा. पूर्ण मिक्स करून घेऊ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला 5 मिनिटं एक आपण यावर झाकण ठेवून घेणार आहे पूर्ण मिक्स करून. त्यामुळे लाईक करत जा व्हिडिओला. आंबट गोड तिखट छान असा हे टेस्ट येते ह्या ठेच्याचा. थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे आपण वर. थोडंसं यामध्ये तुम्ही लिंबाचं पाणी आपण याला परतून घेऊ किंवा चिंचेचं पाणी टाकू शकता. थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे. छान असं परतून झाल्यानंतर थोडंसं आपण पाण्याचं यावर लिंबाचं पाणी थोडंसं हे करू. आंबट गोड चमचा म्हणजे आंबट गोड तिखट खूप छान अशी याची टेस्ट येईल. नक्की ट्राय करा. गोड आंबट तिखट थोडासा गोड पण टाकलेला आहे आपण. पूर्ण मिक्स करून घेते. आणि आधी कधी पाहिलीच नसेल ही रेसिपी यूट्यूबला, तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. छान असं मिक्स करून झालेलं आहे. सुगंध पण खूप छान घरभर दरवळलेला आहे. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं आपण याला वाफवून घेणार आहोत.
झालेले आहेत. आपण पाहूया. आता पाहूया आपण. चटणी 5 मिनिटं झालेली आहेत. खूप असं छान असं ठेचा आपला वाफून झालेला आहे. परत याला आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि एका प्लेटामध्ये काढून घेऊ. याला प्रकारे मस्त असं आपलं टेस्टी होते. तयार. नक्की ट्राय करून बघा. पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब असेच करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा.